नमस्कार. गणेश आख्यानाच्या 5व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण काल बोलताना पाहिलं की गणपतीचं मोठं पोट आणि त्याच्यावरती असलेला नागबंध. नाग हे ज्ञानाचं प्रतीक मानलेलं आहे आणि तो गणपतीच्या पोटाभोवती आहे. आपण हेही पाहिलं आहे की गणपतीच्या पोटामध्ये वेगवेगळी विश्व त्यांनी चराचराला धारण केलेलं आहे आणि त्याच्या भोवती असणारा हा नाग हे काय सुचवत आहे तर गणपती हा चराचराला ज्ञान देतो. म्हणून गणपती हा बुद्धिदाता आहे, विद्येची देवता आहे, ज्ञानदाता आहे आणि नाग हे त्या ज्ञानाचं प्रतीक आहे. आपल्याकडे कुंडलिनीविषयी जेव्हा बोललं जातं तेव्हाही हेच म्हटलं जातं की कुंडलिनी ही नागरूपामध्ये असते आणि ज्याची कुंडलिनी जागृत होते तो खऱ्या अर्थानं ज्ञानी होतो. म्हणजे तिथे सुद्धा नागाचा संबंध हा ज्ञानाशीच आलेला आहे. आता गणपतीचा आणि नागाचा संबंध याच्या सुद्धा काही वेगवेगळ्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. एका कथेनुसार एकदा गणपती खेळत असतो त्याच्या सवंगड्यांबरोबर. त्या दिवशी तिथे त्या आश्रमामध्ये नागकन्या आलेल्या असतात. त्या नागकन्या गणपतीला पाहतात आणि त्याच्याबरोबर खेळायला सुरुवात करतात. त्या इतक्या रमतात की आपल्याला पुन्हा आपल्या लोकात परत जायचं आहे हे मुळी विसरूनच जातात. पण त्यातल्या एकीला लक्षात येतं आणि ती खेळ थांबवते आणि सगळ्यांना घेऊन पुन्हा नागलोकामध्ये येते. नागलोकामध्ये येण्याआधी या नागकन्या गणपतीला असं म्हणतात की तुझ्याबरोबर क्रीडा करायला खेळायला आम्हाला खूप आनंद मिळाला. तू का नाही येत आमच्याकडे, आमच्या नागलोकामध्ये ये बरं एकदा, असं म्हणून त्याला आमंत्रण देतात आणि त्यांच्या आमंत्रणाचा मान गणपती राखतो आणि नागलोकामध्ये जातो. नागलोकामध्ये गेल्यानंतर या कन्या गणपतीचं स्वागत करतात. त्याच्यासाठी छान पंचपक्वान्नांचा घाट घालतात. जेवणं खाणं होतात आणि पुन्हा ही सगळी मंडळी खेळायला लागतात. तोपर्यंत नागलोकाचा राजा वासुकी तिथे आलेला असतो. वासुकी गणपतीला पाहतो आणि त्याला आधी आश्चर्यच वाटतं मुळे की हा कोण. म्हणजे हत्तीचं शिरं, ते मोठं पोट, ते छोटेसे पाय, हा काय आहे आणि हे सगळ्या नागकन्या त्याच्याशी काय खेळतात हे वासुकी बघत राहतो. आणि मग मात्र वासुकीला हसायला येतं. गणपती त्याच्याकडे पाहतो. वासुकी आपल्या एकंदर शरीराला हसतोय हे गणपतीच्या लक्षात येतं. पण तरीही सौजन्य म्हणून गणपती काही बोलत नाही. मग वासुकी मोठ्याने या गणपतीच्या शरीरावरती काही भाष्य करायला सुरुवात करतो. म्हणजे त्याला लागेल असं बोलायला सुरुवात करतो. तरीही गणपती म्हणतो की हा नागलोकाचा राजा आहे, मोठा माणूस आहे, त्यामुळे ह्याच्याविषयी किंवा याला उलटून बोलणं, दुरुत्तर करणं बरं नाही. आणि म्हणून गणपती शांत राहतो. आपण इतकं बोलून सुद्धा गणपती काहीच बोलत नाही, हा मौनातच आहे किंवा तो साधा विरोध सुद्धा करत नाही. हे जेव्हा वासुकीला कळतं तेव्हा त्याला चेव चढतो. म्हणजे काय होतं थोडक्यात तर शांत बसलाय गणपती म्हणजे तो दुर्बल आहे असं त्याला वाटतं आणि याला काहीही बोललं तरी चालतं असं म्हणून तो त्याचा अधिकाधिक अपमान करायला लागतो. आणि बोलता बोलता एकदा असं म्हणतो की काय हा मुलगा आहे म्हणे, काही मंद आहे अगदी, म्हणजे बुद्धीच नाही याला. हे ऐकल्यानंतर मात्र गणपतीला राग येतो. म्हणजे ती गोष्ट वाचताना आपल्यालाही आश्चर्य वाटतं की जो ज्ञानदाता आहे, साऱ्या विश्वाला जो ज्ञान देतो, त्या गणपतीबद्दल वासुकी असं म्हणतो. गणपती ते वाक्य ऐकतो मात्र आणि मग त्याला राहवत नाही. अपमान सहन करण्याच्या पण काही मर्यादा असतात ना. मग गणपती एकदम झडप घालून वासुकीला धरतो आणि आपल्या पायाखाली धरतो. वासुकी कळवळतो, व्याकुळ होतो, म्हणतो सोडा सोडा, पण गणपती सोडत नाही. म्हणजे जसं कृष्णावतारामध्ये कृष्ण जसा त्या कालियाच्या फण्यावरती उभा राहिलाय तसा गणपती इथे वासुकीच्या फण्यावरती उभा राहतो. वासुकीला अजिबात हालता येत नाही. तो गयावया करत राहतो, पण गणपती मात्र क्षमा करायला तयार नसतो. एवढ्यात हे असं काहीतरी घडलंय ही वार्ता शेषनागापर्यंत जाऊन पोहोचते. शेषाच्या मनामध्ये विचार येतो की माझ्या भावाशी कोण बरं उद्दामपणे वर्तन करतोय. आत्ताच्या आत्ता त्याला त्याच्यापाशी जातो, त्याला दंश करतो आणि त्याला संपूनच टाकतो असा विचार करून शेष तिथे आलेला आहे. पण गणपतीचं ते अतिशय रौद्र रूप पाहिल्यानंतर शेषसुद्धा गर्भगळित होतो, थांबतो आणि हात जोडून सांगतो की क्षमा करा, चुकलं आमचं, आम्ही असा तुमचा अपमान करायला नको होता, खरंच क्षमा करा, हवं तर हा नागलोक आम्ही तुमचा करून टाकतो, तुम्ही याचे स्वामी व्हा. एकंदर
शेषाचं ते रूप पाहिल्यानंतर आणि शेष शरण आलाय म्हटल्यानंतर आणि वासुकी सुद्धा गयावया करतोय हे पाहिल्यानंतर गणपती आपलं रूप सौम्य करतो, म्हणजे रौद्र रूप सोडून देतो आणि वासुकीला मोकळं करतो आणि शेषाला सांगतो की मला तुझं राज्य नको, मला स्वामी तुझ्या राज्याचं व्हायचं नाही आहे, पण हा उद्दामपणा मला आवडत नाही आणि आपल्याला माहिती नसताना एखाद्याचा अपमान करणं योग्य नाही. असं ह्या नागलोकाचा गणपतीशी संबंध आहे. ही एक गोष्ट. एका कथेमध्ये अनलासुराचा उल्लेख येतो. हा अनलासूर नावाप्रमाणे राक्षसच आहे आणि एक दिवस अतिशय संताप्त होतो आणि जे समोर दिसेल ते जाळत सुटतो. लोक भयभीत होतात, देवतांना हाक मारतात, पण एकंदर त्या अनलासुराचं रूप पाहिल्यानंतर देवता सुद्धा घाबरतात आणि त्या गणपतीकडे येतात. गणपतीला सांगतात की तुम्ही विघ्नहर्ते आहात, तेव्हा आता हे आलेलं विघ्न जे आहे ते तुम्हीच दूर करू शकता, बघा बरं काय करता येईल. गणपती विचार करतो, अनलासुराच्या समोर जाऊन उभा ठाकतो, त्याच्याशी हर प्रकारे युद्ध करून पाहतो, पण अनलासूर मात्र काही वश होत नाही. मग गणपतीच्या लक्षात येतं हा असा वश व्हायचा नाही आणि मग महिमा सिद्धीनं गणपती आपलं रूप वाढवतो, आपलं शरीर वाढवतो, भव्य भव्य होत जातो आणि मग आपला जबडा उघडतो आणि अनलासुराला गिळून टाकतो. हा अनलासूर त्याच्या पोटामध्ये जातो, बाहेरची आग शांत होते, पण आता अनलासूर गणपतीच्या पोटामध्ये असल्यामुळे गणपतीच्या पोटात दाह निर्माण होतो आणि काही केल्या तो दाह शांत होत नाही. वरुण वृष्टी करून पाहतो, अनेक गोष्टी केल्या जातात, पण तो दाह शांत होत नाही. मग कुणीतरी असं म्हणतं की अरे शंकराला सुद्धा त्या हलाहलाचा दाह होत होता, त्यावेळेला त्यांनी काय काय केलं तेच आपण गणपतीला करूया. आणि म्हणून शंकराच्या डोक्यावर जसा चंद्र असतो तसं चंद्राला विनंती केली जाते की बाबा रे तू गणपतीच्या डोक्यावर येऊन बस, म्हणून गणपतीचं एक नाव भालचंद्र आहे. मग लक्षात येतं की शंकरानं आपल्या अंगाभोवती सगळे साप गुंडाळलेत, कारण साप हा थंड असतो, त्यामुळे तो दाह कमी होईल आणि म्हणून सापाला सुद्धा गणपतीच्या पोटाभोवती बांधलं जातं, जेणेकरून त्याचा दाह कमी होईल. आणि म्हणून गणपतीला नाव आहे फणीवर बंधन, आपण जे म्हणतो ना की त्या साप ज्याला बांधलेला आहे असा तो गणपती. त्यामुळे नागाच्या बाबतीत आणि नागाचं आणि गणपतीचं हे असं सुद्धा एक नातं जोडलेलं आपल्याला ह्या कथांमधनं दिसतं. मी आधी म्हटलं तसं की गणपती हा ज्ञानदायक आहे आणि नाग हे त्या ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी असे उल्लेख आहेत की गुरुकुलं मधला काही काळ बंद असायचे, म्हणजे आजची कशी मे महिन्याची सुट्टी असते तसा काही काळ अनध्यायाचे दिवस असायचे. पण ही गुरुकुलं सुरू व्हायची, कधी सुरू व्हायची तर नागपंचमीला सुरुवात व्हायची आणि नागपंचमीला या सगळ्या बटूंचं जानवं बदललं जायचं. म्हणजे आजच्या काळामध्ये आपण 5वीतून 6वीत गेलो, 6वीतून 7वीत गेलो की जसं आय कार्ड बदलतो ना तसंच काहीसं असावं असं वाटतं. पण सुरुवात विद्याग्रहणाची ही नागपंचमीपासून झालेली आहे, कारण नाग हे ज्ञानाचं प्रतीक आहे. आता गणपती बुद्धी देतो, त्या अनुषंगाने पण काही विचार आलेला आहे, त्या अनुषंगाने पण काही कथा आल्यात, त्याही पाहणार आहोत पण पुढल्या भागामध्ये. तेव्हा इथेच थांबूया. नमस्कार. तैत्तिरीय संहितेमध्ये असं म्हटलं आहे की रुद्रा तुझा पशु उंदीर असेल. आपल्याला आश्चर्य वाटतं की रुद्राचा पशु उंदीर का गणपतीचा पशु उंदीर. पण आपण गेल्या भागामध्ये पाहिलं तसं की रुद्र आणि गणपती यांच्यामध्ये काही ठिकाणी साम्य आपल्याला दिसतं. पण आपण जे ऐकत आलो आहेत किंवा आपल्याला जी गणपतीची मूर्ती डोळ्यासमोर येते त्याच्यामध्ये उंदीर हे गणपतीचंच वाहन आहे. आता मूषक म्हणजे तो उंदीर गणपतीचं वाहन झालं कसं, तर त्याची सुद्धा एक कथा सांगितली जाते. एका पुराणामध्ये असं म्हटलंय की क्रौंच नावाचा एक गंधर्व होता. हा गंधर्व अर्थातच स्वर्गामध्ये राहणारा आणि इतका तो आपल्या स्वरांच्या नादलहरींमध्ये असा काही तल्लीन असायचा. एकदा असाच गुणगुणत गुणगुणत इकडे तिकडे हिंडत होता आणि हिंडता हिंडता त्याचा पाय वामदेव ऋषींना लागला. वामदेव ऋषींनी क्षणभर त्याच्याकडे वर पाहिलं, पण त्याचं मुळी लक्षच नव्हतं. तो तसाच तिथून पुढे निघून गेला. वामदेवांना मोठं आश्चर्य वाटलं की आपला पाय एखाद्याला लागलाय हे सुद्धा याला कळू नये. आपल्याकडे बघा ना, जरा जरी पाय लागला तरी आपण झटकन नमस्कार करतो. याचं आध्यात्मिक कारण असं सांगितलं जातं की चराचरामध्ये तोच आहे, त्यामुळे माझ्या समोर जो आहे
जी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये सुद्धा तोच आहे आणि माझा अनवधानानं जरी पाय लागला तरी सुद्धा मी नमस्कार केला पाहिजे, हा त्याच्या मागचा अर्थ. पण आता आपण ते जे करतो ते सवयीनं करतो. वामदेव ऋषी थांबले होते की ह्याच्या हे सगळं लक्षात येईल आणि तो थांबेल. पण तो क्रौंच इतका आपल्यामध्ये तल्लीन होता की तो तसाच पुढे निघून गेला. वामदेवांनी त्याला थांबवलं, त्याला भानावर आणलं आणि त्याला शाप दिला. गंमत वाटते ना की ही ऋषी मंडळी सारखे शाप उशाप कसे काय देत राहतात आणि मुळामध्ये ते सारखे एवढे क्रोधाविष्ट होतात तरी का? कदाचित असं असेल की हे ऋषी तप करतात. तप या शब्दातच सगळं काही आहे. तप ते तापवतात स्वतःला आणि असं इतकं तापलेलं असल्यानंतर त्यांचा राग सुद्धा तितकाच तापलेला असतो आणि त्यामुळे काहीही झालं तरी ते झटकन रागावतात. आपल्याकडे अनेक पुराणांमध्ये ऋषींच्या क्रोधाच्या कथा येतात. दुर्वासांच्या तर कित्येक कथा आहेत. असो, तर असे हे वामदेव ऋषी ह्या सगळ्या ह्याच्यामुळे थोडेसे क्रोधाविष्ट झाले. त्यांनी क्रौंचाला थांबवलं आणि त्याला शाप दिला. शाप काय दिला की तू मला तुझा पाय लागला तरी सुद्धा थांबला नाहीस. आपल्या सवयीप्रमाणे एका मोठ्या माणसाला पाय लागला म्हटल्यावर तू नमस्कार करायला हवा होतास, तू केला नाहीस. त्यामुळे यापुढे पायात पायात येणारा उंदीर तू होशील, जा मूषक हो, असा शाप ऋषींनी त्याला दिला. आता ऋषींचा शाप म्हणजे तो खरा होणारच. ऋषींच्या वाणीला सत्यामुळे ही धार निर्माण झालेली असते. जिव्हेचं सुद्धा एक व्रत असतं. सतत जर आपण सत्य बोलत राहिलो तर हळूहळू ह्या वाणीला धार प्राप्त होते आणि आपण जे बोलू ते सत्य होतं. एक फार सुंदर वाक्य आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की जी वाणी सत्य सांभाळते त्या वाणीला पुढे सत्य सांभाळतं. ऋषींच्या वाणीला ती सत्याची धार निर्माण झालेली असते. म्हणून ऋषींनी दिलेला शाप, त्यांनी दिलेला उशाप हे नेहमी खरं होतं. तसा वामदेव ऋषींनी ह्याला शाप दिलेला आहे आणि त्यांचा शाप खरा ठरलेला आहे. हा क्रौंच जो गंधर्व होता तो आता उंदीर झालेला आहे आणि पराशर ऋषींच्या आश्रमामध्ये आलेला आहे. आता मूषक म्हटल्यानंतर जे जे गुण यायचे ते आलेच आणि म्हणून या क्रौंचाने काय केलं तर पराशर ऋषींच्या आश्रमातल्या स्वयंपाकघरातलं सगळं धान्य संपवून टाकलं. पराशर त्याच्याकडे लक्ष ठेवून होते. बरेच दिवस झाले उपाय करत होते की हा मूषक, हा उंदीर इथून कसा निघून जाईल यासाठी सगळे प्रयत्न करत होते. पण काही घडत नव्हतं आणि दर दिवशी नुकसान मात्र वाढत चाललं होतं. मग पराशर ऋषींनी अर्थातच विघ्नहर्त्याची करुणा भाकली आणि त्याला सांगितलं की बाबा रे, हा एक छोटासा उंदीर आहे, पण दर दिवशी आमच्या स्वयंपाकघरामधलं सगळं अन्न तो फस्त करतो. हे असं किती दिवस चालायचं? तेव्हा काहीतरी करा. तेव्हा विघ्नहर्ता गणेश त्यांच्या आश्रमामध्ये आले आणि त्यांनी या क्रौंच गंधर्वाला, आता जो मूषक रूपामध्ये आहे, त्याला पकडलं आणि त्याला पायाखाली घेतलं. त्यावेळेला गणपतीला त्याचा सगळा वृत्तांत कळला की तो एक गंधर्व होता, आपल्याच गाण्यामध्ये तल्लीन होता, वामदेव ऋषींना पाय लागला आणि वामदेवांनी शाप दिला. हे कळल्यानंतर गणपतींनी विचार केला की त्याला एक संधी द्यायला हवी आणि म्हणून त्या मूषकाला गणपती म्हणाले की हे बघ, तुला मी सोडून देतो आणि इतकंच नाही तर तुला वर देतो, माग, तुला काय हवं ते माग. गणपतीचं एक वैशिष्ट्य आपल्याला ह्या कथेमधनं अधोरेखित केलं गेलंय, आपल्याला सांगितलं गेलंय ते म्हणजे गणपती हा अतिशय उदार चेतस आहे. चुका माणसाकडनं होतातच, पण त्या चुका कळल्यानंतर आणि त्याच्यावरती उपाययोजना केल्यानंतर आपल्याला क्षमा करतो तो गणपती. आणि म्हणूनच त्याच विचारांनी गणपतीनं इथं क्रौंचाला खरं तर क्षमा केलेली आहे आणि त्याला वर दिलाय की माग, तुला जे हवं ते माग. पण हा क्रौंच असा उद्दाम, असा अभिमानी, त्यानं विचार केला की हा हत्तीचं मुख असणारा आणि असा हा मुलगा, तो आपल्याला काय देणार? आणि म्हणून क्रौंच त्या मूषकाच्या रूपातच गणपतीला म्हणतो की तू काय मला देणार? त्यापेक्षा तुला काय हवं तर ते तू माझ्याकडे मागून घे. मी गंधर्व होतो त्यामुळे मी तुला काहीही देऊ शकतो. गणपतीला हा उद्दामपणा अजिबात आवडला नाही आणि गणपतीने सांगितलं की आता नाही, तुला एकदा सोडणार होतो, संधी दिली होती, पण आता अजिबात सोडणार नाही, कारण तुझा हा उद्दामपणा मला अजिबात आवडलेला नाही. आणि म्हणून गणपतीनं त्याला खऱ्या अर्थानं पायाखाली घेतलं, त्याला पायाखाली दाबून ठेवलं आणि सांगितलं की जा, आजपासनं तू माझं वाहनच होशील. आता ह्याच्यानंतर माझ्या पायाखालनं तू निघणार नाहीस.
अशी कथा सांगितली जाते आणि ह्या कथेतनं सांगितलं जातं की गणपतीचं वाहन मूषक कसं झालं. या सगळ्या कथा ऐकताना इतकी गंमत वाटते. आपला जो धागा आहे तो या कथेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला हवा. म्हणजे पुराण कथा एक सांगते, म्हणजे गमतीशीर कथा येते, पण त्याचा अर्थ काय आहे दुसरा. अनेकांनी ह्याचा वेगवेगळा अर्थ लावायचा प्रयत्न केला. काही जणांनी असं म्हटलं की गणपती ही कृषीची देवता आहे. तो शेताची निगा राखतो आणि शेतामध्ये सगळ्यात मोठं नुकसान जर कुणाकडनं होत असेल तर ते अर्थातच उंदराकडनं. आणि म्हणून गणपतीला सगळ्या शेतकऱ्यांनी हात जोडले आणि सांगितलं की याच्यापासून आमच्या शेताचं रक्षण करा. आणि म्हणून गणपतीनं त्या उंदराला आपल्या पायाखाली घेतलं. काही जणांनी असं म्हटलं की मूषक म्हणजे कोण. मूषक म्हणजे चोरी करणारा. कसली चोरी करतो हा, तर आपल्या ज्ञानाची चोरी करतो. आणि मूषक म्हणजे उंदीर काळा असतो. काळा रंग हा अज्ञानाचा आहे, ते अज्ञानाचं प्रतीक आहे. आणि म्हणून गणपती जेव्हा उंदराला पायाखाली घेतो याचा अर्थ गणपती आपलं अज्ञान दूर करतो. अज्ञान दूर झाल्यानंतर जे उरतं तो असतो प्रकाश. आणि म्हणून गणपती अज्ञान दूर करून माणसाला प्रकाश देतो, ज्ञानाचा प्रकाश देतो, हे सांगणारी ही गोष्ट किंवा हा त्याचा एक प्रतीकाचा अर्थ. गंमत वाटते तरीसुद्धा की एवढासा उंदीर आणि त्याच्यावरचा हा एवढा मोठा गणपती, पण हे कसं जमतं. गणपती आहे तो, त्याला सगळं जमतं. कुठलाही उत्तम तोल सावरायचा तर त्यासाठी गणपतीच व्हावं लागतं, हे सुद्धा ही कथा आपल्याला सांगते. सामान्यपणे गणपतीचं वाहन उंदीरच, पण काही ठिकाणी मात्र ह्या गणपतीचं वाहन मोर सुद्धा दाखवलेलं आहे. वस्तुतः मोर हे कार्तिकेयाचं वाहन आहे. गंमत आहे, एक श्लोक आठवतो यातनं की शंकराच्या घरामध्ये इतके सगळे देवदेवता आहेत आणि त्या सगळ्यांची वाहनं आहेत म्हणे. आणि त्यांच्यामुळे होतंय काय, तर अत्तुम वांछती वाहनम गणपते राखुम क्षुधार्थ फणी. अहो, या शंकराच्या घरामध्ये की नाही अगदी भांडणं चालू आहेत. का बरं, कारण गणपतीचं वाहन आहे उंदीर, कार्तिकेयाचं वाहन आहे मोर आणि शंकराच्या गळ्यामध्ये आहे नाग. आता ह्या तिघांचा विचार केला तरी हे भांडण का, याचा आपल्याला अर्थबोध होतो. गणपतीच्या पायाखालचा उंदीर, त्याच्यावरती लक्ष कोणाचं आहे, शंकराच्या गळ्यातल्या सापाचं, की कधी एकदा त्या उंदराला गट्टम करतोय असं त्या सापाला होतं. आणि ह्या सापावरती लक्ष कोणाचं आहे, तर कार्तिकेयाचं वाहन जे आहे मोर, त्याचं लक्ष त्या सापावरती आहे. बरं, पार्वती आहे, त्या पार्वतीला पण एक वाहन आहे, ते वाहन आहे सिंह. आता ह्या सिंहाची गुरगुर चालू आहे. का बरं, कारण सिंह फक्त हत्तीवरच हल्ला करतो असं आपल्याला माहिती आहे. आणि इथे घरातच हत्ती आहे, गजमुख गजानन, त्यामुळे सिंहसुद्धा त्या हत्तीवरती कधी झडप घालता येईल असा सगळा एकंदरीत तिथे भांडणाचा खटला सगळा चालू आहे. आणि सगळ्यात मोठं भांडण आहे ते गौरी आणि गंगेचं. असं हे शंकराच्या घरामध्ये म्हणे ह्या सगळ्या वाहनांमुळे असं भांडण निर्माण झालेलं आहे. काय गंमत आहे आपल्या संस्कृतीची. म्हणजे ह्या कथासुद्धा येतात आणि या कथेवरती विनोद करणारे श्लोकसुद्धा येतात आणि या संस्कृतीमध्ये ह्या दोन्हीही गोष्टी मान्य होतात, हे विशेष. मुळामध्ये सगळ्या देवता पाहिल्या तर त्यांची वाहनं असतात, ते मात्र पशु असतात. तर असं का, म्हणजे वाहन म्हणून एखादा माणूसच घेतलाय असं दिसत नाही आपल्याला. सगळ्या देवदेवतांची वाहनं ही पशु असतात. याचं काय कारण आहे. काही अभ्यासकांनी त्याबद्दल असं सांगितलं की देवदेवता म्हणजे शक्ती आहे आणि शक्ती ही नेहमी ऊर्ध्वगामी असते. तिला फक्त खालून वर जाता येतं, तिला असं आडवं जाता येत नाही. मग ती जाईल कशी दुसरीकडे. आणि म्हणून वाहन म्हणून पशु घेतलेला आहे. आणि पशूंचं जर बघितलं तर त्यांचा पाठकणा आडवा असतो आणि माणसाचा पाठकणा मात्र उभा असतो. आणि त्या उभ्या पाठकण्यातनं शक्ती ऊर्ध्वगामी होते आणि म्हणून त्या शक्तीला संचार करण्यासाठी म्हणून आडवा पशु खाली असतो, असं काहींनी त्याच्यावरती भाष्य केलं. खरोखरच ह्या पुराणातल्या कथा समजून घेणं आणि त्याचा विचार करत राहणं आणि आजच्या काळाला कॉन्टेम्पररी याच्यामध्ये आणून त्या जोडणं, हा खरोखरच एक बौद्धिक व्यायाम असतो. असो, अशा वेगवेगळ्या कथा आपण आत्ता बघत आलेलो आहोत, पुढच्या काही भागांमध्येही बघणार आहोत. पण आत्ता मात्र इथेच थांबूया. नमस्कार. गणपतीला म्हणजे गणपतीच्या पोटाला तो नाग का बांधलेला असतो हे आपण चौथ्या भागामध्ये पाहिलं. या गणपतीला आणि शंकराला काही गोष्टी त्या दोघांच्या वर्णनामध्ये साम्य आपल्याला दिसतं. गंमत म्हणजे
तैत्तिरीय आरण्यकामध्ये एक मंत्र येतो, त्या मंत्रामध्ये रुद्र गायत्री आणि गणपती गायत्री ह्या दोघांचा मिलाफ केल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात असं म्हटलेलं आहे. तत्पुरुष म्हणजे रुद्र, म्हणजे एकाच मंत्रामध्ये रुद्र आणि गणपती ह्यांना वंदन केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी संस्कृतीनं किंवा त्या काळातल्या समाजानं कुठेतरी ह्या दोघांमध्ये साम्य पाहिलेलं आहे. अग्निपुराणामध्ये गणपतीलाच त्रिपुरांतक असं म्हटलं आहे. म्हणजे त्रिपुरांतक हे खरं तर शंकराचं विशेषण आहे, कारण त्यांनी त्रिपुरासुराचा वध केला म्हणून. पण अग्निपुराणामध्ये त्रिपुरांतक असं गणपतीलाच म्हटलेलं आहे. तर वायुपुराणामध्ये शंकरालाच लंबोदर आणि गजेंद्र कर्ण असं म्हटलं आहे. तैत्तिरीय संहितेमध्ये शंकरालाच सांगितलं आहे की तुझा पशु हा उंदीर आहे. म्हणजे कुठेतरी ह्या दोघांमध्ये साम्य दिसतं. गणपतीची गंमत अशी आहे की गणपतीचं साम्य हे फक्त शंकराशी दाखवलं जात नाही, तर वेगवेगळ्या देवतांशी दाखवलं जातं. त्यातलंच एक साम्य त्याचं सूर्याशी दाखवलं जातं. म्हणजे गणपती हा जणू उदयाचलावरचा सूर्य आहे, म्हणजे उगवणारा जणू सूर्यच आहे असं म्हटलेलं आहे. का बरं उगवणारा सूर्य? याचं कारण मिट्ट अंधार असतो आणि त्या अंधारामध्ये जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेला अंधाराला मुळी जागाच शिल्लक राहत नाही. गणपतीचं आपल्या आयुष्यामध्ये येणं, त्याचा आपल्याला आशीर्वाद मिळणं म्हणजे अज्ञानाचा अंधकार संपूर्णपणे नाहीसा होणं. उदयाचलावरचा सूर्य म्हटल्यानंतर मला एक अशी ओवी आठवते, निरक्षर स्त्रीच्या काव्यामध्ये ही आलेली आहे. ती असं म्हणते, उगवला नारायण जैसं उगवलं तान्ह बाळ, उगवला नारायण जैसं उगवलं तान्ह बाळ, काय बाई सांगू त्याला सोन्याचं जावळ. त्याला सोन्याचं जावळ, मला वाटतं हे कुठेतरी गणपतीला सुद्धा लागू पडतं, कारण गणपती ही तेजाची देवता आहे. गणपतीचा आशीर्वाद ज्याला असतो ना, ती व्यक्ती तेजानं भारलेली असते, तेजस्वी असते, कारण गणपती हा स्वतः तेजाचं निधान आहे असं म्हटलेलं आहे. गणपती हा ज्ञान देणारा आहे, आपण आधी पाहिलं आहे, आणि त्याच्यामुळे हे तेज गणपतीच्या ठायी असतंच. आणि म्हणून गणपतीला लाल रंग आवडतो, हे त्याच्या तेजामुळेच आलेलं आहे. कारण तेजाचा रंग लाल असतो किंवा तेजाचा कुठेतरी लाल रंगाशी संबंध आहे असं आपल्या मनामध्ये नक्की असतं. आणि म्हणून गणपतीला लाल रंग आवडतो. योगशास्त्राच्या दृष्टीतनं विचार केला तर आपल्या शरीरामध्ये मूलाधारापासून सहस्रारापर्यंत जी 7 चक्र आहेत त्याच्यामध्ये गणपती कुठल्या स्थानी राहतो, तर गणपती मूलाधारावरती राहतो. मूलाधार स्थितोसी नित्यम असं म्हटलेलं आहे. मूलाधाराचं आणि त्या चक्राचं आणि त्याच्यावरती उमलणाऱ्या कमळाचा रंग लाल दाखवलेला आहे, म्हणून गणपतीला लाल रंग आवडतो असं म्हटलं जातं. तर मुद्गल पुराणामध्ये अशी कथा येते की लाल रंगाला असं वाटलं की ह्या गणपतीनं माझा स्वीकार करावा, आणि म्हणून या लाल रंगानं उग्र तपश्चर्या केली. आणि त्या तपश्चर्येचं फळ म्हणजे गणपतीने त्याला सांगितलं की माझा तुला आशीर्वाद आहे आणि यापुढे माझा रंग कायम लाल असेल. काही ठिकाणी असा उल्लेख येतो की गणपती ही सृष्टीकर्ता देवता आहे, आणि एखादं कार्य जेव्हा घडत असतं तेव्हा सत्व रज तम ह्यातला रजोगुण नेहमी प्रबळ असतो. म्हणजे रजोगुण असेल तरच माणूस कार्य करतो. इथे तर संपूर्ण सृष्टी घडवायची म्हणजे रजोगुण किती प्रबळ असेल. म्हणजे एरवी जरी त्याचं वर्णन गुणातीत असं आलेलं असलं तरी इथे मात्र त्याचा रजोगुण प्रबळ होतो, आणि रजोगुणाचा रंगसुद्धा लाल आहे, आणि म्हणून गणपतीचा रंग लाल आहे असं म्हटलं जातं. गणपतीचा रंग लाल आणि म्हणून त्याला आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा लाल असाव्यात अशी आपली कल्पना, आणि म्हणूनच त्याला लाल फुलं व्हावीत असा आपल्याकडे संकेत आला. आणि म्हणून आपण त्याच्यावरती जास्वंदीची नुकत्याच उमललेल्या लाल रंगाने अशा सजलेल्या अशा जास्वंदीच्या फुलांनी आपण गणपतीची पूजा करतो. गंमत वाटते. म्हणजे गणपतीचं साम्य कधी शंकराशी दाखवलं जातं, गणपतीचं साम्य कधी सूर्याशी दाखवलं जातं, गणपतीचं साम्य कधी सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाशी दाखवलं जातं, गणपतीचं साम्य कधी तेज धारण करणाऱ्या अग्नीशी दाखवलं जातं. गंमत वाटते की एकच गणपती किती रूपांमध्ये लोकांना दिसतो, किती रूपांमध्ये त्याला पाहिलं जातं. आणि मग असं म्हणावंसं वाटतं की खरंच गणपतीचा खरा रंग कुठला, तर जसं आपण म्हणतो की पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय जाय वैसा. आपण ज्याच्यामध्ये ज्या रंगामध्ये पाणी मिसळू पाणी त्या रंगाचं होऊन जातं. गणपतीचं सुद्धा तसंच आहे.
कारण आपण आधीच्या भागात म्हटलंय तसं की गणपती हा सर्वसमावेशक आहे, तो सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो. म्हणूनच भारताचा विचार केला तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कलकत्त्यापर्यंत संपूर्ण भारतभूमीमध्ये गणपतीचं मंदिर हे असतंच. किंवा तंत साहित्य असो, पंत साहित्य असो किंवा संत साहित्य असो, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कुठल्याही प्रकारचं साहित्य असो, गणपती तिथे असतोच. संत साहित्यामध्ये त्यालाच आधी वंदन केलं जातं, दुसऱ्या काव्यांमध्ये सुद्धा त्यालाच वंदन केलं जातं आणि शाहिरी काव्यांमध्ये सुद्धा त्यालाच वंदन केलं जातं. पठ्ठेबापूरावांचा गण आहे ना, त्याच्यामध्ये म्हटलं आहे पठ्ठेबापूरावांनी की आधी गणाला रणी आणला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना. अहो, गण रंगवताना पहिल्यांदा यावा लागतो तो गणपतीच. तो आला तरच खऱ्या अर्थानं गण रंगतो, कार्य पूर्ण पार पडतं, निर्विघ्नपणे पार पडतं. गणपतीचं हे येणं, त्याचं ते तेज धारण करणं आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आशीर्वाद देत राहणं, हे खरोखरच मानवी जीवनामधलं किती महत्त्वाचा असा एखादा भाग म्हणायला हवा. कारण गणपतीची जो जो आराधना करतो त्याला त्याच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा असतात ती पूर्ण करण्यासाठी गणपती आशीर्वाद देतो. आपल्याकडे एक गोष्ट फार छान सांगितली आहे की आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्या आपण आपल्या देवतेपुढे, आराध्य देवतेपुढे मांडून ठेवाव्यात. पण आपण मागितलेली प्रत्येक गोष्ट ती देईलच असं नाही. का बरं? याच्यावर सुद्धा फार सुंदर उत्तरं मिळतात. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपण चिडतो, रागावतो, काय नाहीच आहे देव, आम्ही इतके करतो त्याच्यासाठी पण तो आमच्याकडे लक्षच देत नाही, असंही म्हणतो. अशा वेळेला गोंदवलेकर महाराजांचा एक हे आठवतो किंवा त्यांचं एक त्यांनी जे सांगितलं आहे वाक्य ते आठवतं. गोंदवलेकर महाराज म्हणतात की आपली दृष्टी किती, तर फार तर फार 5 वर्षापुढचं बघण्याची, 6 वर्षापुढचं बघण्याची. पण हा जो देव आहे ना, या देवाची दृष्टी मात्र खूप लांबपर्यंतचा वेध घेऊ शकते. म्हणजे आपण 5 वर्ष पुढचं बघत असू तर तो 50 वर्ष पुढचं बघतो. आत्ता आपल्याला जे हवं आहे, जे चांगलं वाटतं ते कदाचित भविष्यामध्ये आपल्यासाठी चांगलं नसतं. आपणच पुढे जाऊन काही वेळेला म्हणतो की अरे बरं झालं, ते माझ्या मनात होतं पण ते घडलं नाही, ते बरं झालं. म्हणजेच काय, तर देताना सुद्धा जो विवेक जागृत ठेवतो असा देव महत्त्वाचा. आणि गणपती ही त्या विवेकाची देवता आहे. गणपतीकडे मागावं काय काय, ज्ञान मागावं, आनंद मागावा, सुख मागावं, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवी आयुष्य यशस्वी होण्यासाठी जो विवेक असावा लागतो तो गणपतीनं आम्हाला द्यावा. ज्ञानेश्वर माऊलींनी गणपतीच्या सोंडेचं वर्णन करताना त्याला विवेकदंड सरळ असं म्हटलेलं आहे की ही सोंड किंवा एकंदरीतच गणपती हा विवेक देणारा आहे. आणि आजच्या काळामध्ये विवेकाला पर्याय नाही हे नक्कीच. त्यामुळे आजच्या काळामध्ये हा विवेक फार महत्त्वाचा. आजच्या काय, कुठल्याही काळामध्ये मानवी जीवन यशस्वी होण्यासाठी विवेकाला पर्याय नाही. गणपती याचं छोटं रूप काय बरं, किती सुंदर विचार सांगितला आहे की गणपतीला म्हणजे एकतर पार्थिव रूपामध्ये पहा किंवा अगदी छोट्यातलं छोटं त्याचं रूप म्हणजे ओम, हा सुद्धा विवेकच आहे एका अर्थानं. ओम याच्यामध्ये 3 मात्रा येतात, अ, उ आणि म. पण या 3 मात्रांमध्ये हा ओंकार तसा संपत नाही. अ, उ, म म्हणजे ओम म्हटल्यानंतर काही काळ पुढची शांततेत जातो. आणि ही शांतता म्हणजे काय, तर ही 4थी मात्रा. बघा ना, ओम म्हटल्यानंतर लगेच पुढचं अक्षर म्हणता येत नाही. ओम म्हटल्यानंतर काही काळ, काही सेकंद, त्याहूनही कमी काळ थांबावं लागतं. पण थांबावं लागतं कारण ती 4थी मात्रा पूर्ण व्हावी लागते. आणि ही 4थी मात्रा, ती शांतता, ते काही क्षणांसाठी आलेलं मौन, हीच खरी मला वाटतं त्याची मात्रा आहे गणपतीची. ती तुरीय अवस्था म्हणतात. आणि ही 4थी मात्रा असल्यामुळे गणपती ही चतुर्थी जे आहे ना, ते गणपतीशी कुठेतरी या कारणाने सुद्धा संबंधित असावं. कारण गणपतीच्या बहुतांश उत्सवांमध्ये आपण त्याची चतुर्थी मानलेली आहे. म्हणजे संकष्टी चतुर्थी आहे, अंगारकी चतुर्थी आहे, गणेश जयंतीसुद्धा चतुर्थीलाच येते. चतुर्थी काय त्याच्यासाठी महत्त्वाचं, तर तो आपल्याला त्याच्या 4थ्या मात्रेमध्ये भेटतो. म्हणजे अकार, उकार, मकार पूर्ण झाल्यानंतर काही क्षणांसाठी येणारी शांतता, त्या शांततेमध्ये गणपती आपल्याला भेटतो. म्हणून असेल कदाचित की चतुर्थी ही त्याची तिथी मानली गेलेली आहे. ती वस्तुतः चतुर्थी मात्रा
चौथी मात्रा असावी असं कदाचित असू शकेल. मी म्हटलं तसं की गणपतीच्या बाबतीमध्ये किंवा एकंदरीतच पुराण कथांच्या बाबतीमध्ये विचार करताना कदाचित असं आपल्याला सारखं म्हणावं लागतं, कारण आपण ज्या दृष्टीतनं त्याच्याकडे पाहतोय त्या दृष्टीतनं आपल्याला काही मिळतं हे मात्र नक्की. असो, तर हा विवेक गणपतीने आम्हाला द्यावा असं त्याच्याकडे मागणं मागूया आणि आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये उद्या भेटूच या. नमस्कार. मंडळी, आपण ह्या गणेश आख्यानामध्ये गणपतीच्या वेगवेगळ्या कथा बघतोय. गणपतीला नेमकं काय आवडतं, त्याचा लाल रंगच का, त्याला तो का आवडला, अशा कितीतरी गोष्टींना स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न केला. आता गणपतीच्या पूजेमध्ये म्हणजे जी आवश्यक आहे, किंबहुना जिच्याशिवाय गणपतीची पूजा पूर्णच होत नाही, अशी ती दुर्व किंवा दुर्वा. या दुर्वांचं गणपतीच्या एकंदर पूजेमध्ये एवढं काय बरं महात्म्य आहे? तर त्याची कथा चिंतामणी विजयसार या ग्रंथामध्ये आपल्याला मिळते. कौंडिण्य हे ऋषी आणि त्यांची पत्नी आश्रया. कौंडिण्य आश्रयाला एकंदरीतच गणेश महिमा सांगतात आणि तिच्या प्रश्नांना वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तरं देतात. आपण आधीच्या एका भागामध्ये पाहिलं होतं की अनलासुराला गणपतीने गिळून टाकलं आणि त्याला तो दाह नंतर इतका प्रचंड वाढला की त्याला डोक्यावरती चंद्र धारण करावा लागला, पोटावरती साप किंवा नाग गुंडाळावा लागला. त्यातलाच एक शीतलोपाय म्हणजे दुर्वांचा रस किंवा त्याच्या अंगावरती दुर्वा ठेवल्या गेल्या. कारण दुर्व किंवा एकंदर दुर्वांच्या भोवती जरी आपण गेलो तरीसुद्धा एक थंडावा आपल्याला मिळतो आणि म्हणून त्या दुर्वा त्याच्यावरती वाहणं हा प्रघात कदाचित त्या कथेनंतर किंवा त्या कथेला अनुरूप असं सुरू झाला असावा. तर हे ऐकल्यानंतर मग आश्रया जी आहे ती कौंडिण्यांना विचारते की एवढं दुर्वा वाहण्याचं काय एवढं महात्म्य असतं? म्हणजे सुवर्णदान केलं तर गणपती प्रसन्न होतो हे ऐकलं होतं, पण नुसतं दुर्वा वाहिल्यानं सुद्धा गणपती प्रसन्न होतो, तर ही काय बरं कथा आहे? असा प्रश्न आश्रयानं विचारल्यानंतर कौंडिण्य ती कथा सांगतात. मिथिलाधिपती राजा जनक, हा जनक अतिशय ज्ञानी, विरागी होता, दानी होता आणि मुख्य म्हणजे अन्नदानामध्ये त्याचा हात कोणी धरू शकत नव्हता. एकदा नारद मुनी त्याच्याकडे आलेले असतात आणि तेव्हाही अन्नदान सोहळा चालूच असतो. ते सगळं पाहिल्यानंतर नारद तृप्त होतात आणि म्हणतात की राजा, तुझा जो हा काही अन्नदान संकल्प आहे त्या अन्नदान संकल्पाला तुझी पुण्याई, तू मिळवलेलं वैभव हे तर सगळं आहेच, पण ईश्वराचा आशीर्वाद आहे हे ध्यानात ठेव बरं. त्यावर खरं तर आश्चर्य वाटावं असं जनकाचं वर्तन. कारण जनक राजा म्हणजे विरागी किंवा ज्ञान झालेला असंच आपण त्याचं वर्णन वाचलेलं असतं. पण या कथेमध्ये मात्र राजा जनक असं म्हणतो की नारद मुनी, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण ते पूर्णत्वानं बरोबर नाही. म्हणजे मला आता भगवंताच्या आशीर्वादाची तशी आवश्यकता नाही. हे जे सगळं आहे अन्नदान वगैरे जे चालू आहे ते मी माझ्या ह्यानी करतोय. मला आता त्याच्याकडनं आणखीन काही मिळवायचं राहिलेलं नाही, असं नारद मुनींना राजा जनक सांगतो. हे उत्तर ऐकल्यानंतर राजा म्हणजे असा कसा काय बोलू शकला असा प्रश्न नारदांच्या मनात सुद्धा येतो आणि लक्षात येतं नारदांना की कुठेतरी अंश मात्र का होईना पण अभिमान कुठेतरी राजाला स्पर्शून गेलेला आहे. आणि म्हणून अखंड त्रिखंड हिंडणारे जे नारद आहेत ते त्या दिवशी गणपतीकडे जातात आणि गणपतीला सांगतात की तुला राजा जनक तर माहीतच आहे, खरं तर त्याच्यामध्ये दोष काढावा असं काहीच नाही आहे, पण तरीसुद्धा आज जे मी त्याच्याशी बोललो त्याच्यावरनं मला असं वाटतं आहे की कुठेतरी त्याला अभिमानाचा स्पर्श झालेला आहे. तेव्हा आता ह्याच्यावरती काय उपाय करायचा हे तुम्हीच ठरवा. असं म्हणून नारद गणपतीला तो सगळा वृत्तांत सांगतात आणि तिथून निघून जातात. गणपती त्याच्यावर तो काही क्षण विचार करतो आणि एका अतिशय दरिद्री ब्राह्मणाचं रूप घेतो आणि मिथिला नगरीमध्ये येतो. तिथे आल्यानंतर पोट खपाटेला गेलेलं, हातपाय सगळे कुष्ठरोगानं झडलेले, अंगाला सगळी दुर्गंधी, असं त्याचं ते रूप पाहिल्यानंतर त्याच्याशी अनेक जण बोलायचं सुद्धा टाळतात. पण जेव्हा राजा जनक त्या रस्त्यानं चाललेला असतो तेव्हा राजा जनकाच्या नजरेला हा अगदी खंगलेला असा ब्राह्मण पडतो. राजा जनकाचा स्वभाव उदारच. तो आपल्या रथातनं खाली उतरतो, या ब्राह्मणाची चौकशी करतो आणि त्याला असं म्हणतो की तुम्ही माझ्या घरी या, तुमचं पोटभर जेवण तरी होईल त्या निमित्तानं. आणि म्हणून राजा त्याला आपल्या घरी घेऊन येतो
आणि अन्नदान चालूच असतं, त्याच्यामध्ये त्याचंही ताट वाढलं जातं आणि हा ब्राह्मण जेवायला सुरुवात करतो. हळूहळू असं होतं की बाकीच्यांच्या पान वाढण्याकडे लक्षच राहत नाही, कारण ह्या ब्राह्मणाचंच इतकं वेगवान जेवण असतं की एक पदार्थ वाढला की संपला, ताट वाढलं की संपलं. इतकं त्याचं ते जेवण पाहिल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. हळूहळू मुतपाकखान्यामध्ये बनलेले सगळे पदार्थसुद्धा संपायला लागतात. राजा दवंडी पिटवतो की कोणाकडे दूध असेल तर घेऊन या, कोणाकडे दही असेल तर घेऊन या, कुणी काही पदार्थ केले असतील तर घेऊन या, साखर असेल तर घेऊन या. असं करत करत सगळ्या मिथिला नगरीतनं जे जे म्हणून शिल्लक असतं लोकांच्या घरी ते सगळे पदार्थ येतात. पण ब्राह्मणाची भूक काही भागत नाही. ब्राह्मण जेवायचा थांबत नाही. एक क्षण असा येतो की आता काही म्हणता काहीही शिल्लक राहिलेलं नसतं. तेव्हा मात्र राजा जनक हात जोडतो आणि म्हणतो की क्षमा करा, मी आपली भूक नाही भागवू शकलो, मला क्षमा करा. त्यावर तो ब्राह्मण उठतो आणि म्हणतो की राजा, अरे तू अन्नदान करतोस असं मी ऐकलं होतं आणि म्हणून मी आलो होतो. पण हे काय, मी तुझ्या नगरीतनं असा भुकेलाच चाललोय. असं म्हणून तो ब्राह्मण तेथून निघतो. पुढे जातो तर मिथिलेमधलाच एक अतिशय साधा ब्राह्मण त्रिशिर नावाचा त्याला भेटतो. तो म्हणतो की महाराज, तुम्ही असे कुठे निघालात? तुमचं सगळं अंग पाहिल्यानंतर, एकंदर तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला आरामाची गरज आहे असं मला वाटतं, तेव्हा माझ्या घरी चला. असं म्हणून तो त्रिशिर त्याला घेऊन आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर तो त्रिशिर त्याची अगदी मनोभावे सेवा करतो आणि तोही त्याला भरपूर जेवू घालतो. एकंदरीत त्रिशिराचं वागणं येईल जाईल त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी दिल्याशिवाय हा ब्राह्मण किंवा त्रिशिर त्याला कधी जाऊ देत नसतो. एकंदरीत त्याचं ते सगळं वर्तन गणपती बघत असतो आणि त्याच्या लक्षात येतं की हा सुद्धा रोज अन्नदान करतो, पण त्याचा डिंडीम पिटत नाही, कुणालाही काही सांगत नाही. हे पाहिल्यानंतर ब्राह्मण आनंदित होतो, म्हणजे गणपती आनंदित होतो आणि गणपती एका दिवशी तो जेव्हा पूजेला बसलेला असतो त्रिशिर, तेव्हा त्याला स्वतःचं रूप दाखवतो. ते पाहिल्यानंतर त्या त्रिशिराला इतका आनंद होतो. तो आणि त्याची पत्नी दोघंही जण गणपतीचे पाय धरतात आणि त्याला सांगतात की तुम्ही आमच्या घरी नित्य वास्तव्याला राहा, तुमचा आशीर्वाद आमच्या मस्तकावरती कायम राहो. असं म्हणून दुर्वांनी त्याची पूजा करायला सुरुवात करतात, कारण त्यावेळेला घरामध्ये पटकन फूल व्हावं तर फूल नसतं, पण दुर्वा पुष्कळ असतात अंगणामध्ये. त्याच तो घेऊन येतो आणि त्याला वाहतो. गणपती अतिशय आनंदित होतो. आणि आधी एकदा या आश्रयानं कौंडिण्यानं प्रश्न विचारलेला असतो की किती दुर्वा वाहिल्या म्हणजे गणपती प्रसन्न होतो? म्हणजे 21 व्हाव्यात, 108 व्हाव्यात की 1000 व्हाव्यात का लक्ष व्हाव्यात, किती व्हाव्यात? अगदी तोच प्रश्न त्रिशिराची पत्नी गणपतीला विचारते की किती दुर्वा वाहिल्या की तुम्ही प्रसन्न राहता, प्रसन्न व्हाल? त्यावर गणपती सांगतो की अगं, असा काही गणितात हिशोब करता येत नाही. मला एवढंच माहिती आहे की तू अगदी एक जरी दुर्वा वाहिलीस ना तरीही ती मला पोचते. पण कशी? तर प्रेमानं, भक्तीनं. गीतेमध्ये 9व्या अध्यायात हेच सांगितलंय ना, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. अहो, मला साधं पान दिलं तरी चालेल. पान कशाला, साधं पाणी जरी दाखवलं तरी चालेल. मला काही पेढेच हवेत, नारळच हवेत असं माझं काही म्हणणं नाही. जे द्याल ना ते मात्र भक्त्या प्रयच्छती, भक्तीनं द्या. अगदी हेच गणपतीनं त्रिशिराच्या पत्नीला सांगितलं की एक दुर्वा वाहिली तरीसुद्धा मला पुरते, ती मला पोहोचते. फक्त ती तुम्ही प्रेमाने व्हायला पाहिजे. आणि मग ही वार्ता जनकापर्यंत जाते. जनकही तिथे धावत धावत येतो. जनकही दुर्वांचा हार गणपतीला वाहतो आणि जनकाला काहीही न बोलता, म्हणजे कुणी सांगावं लागत नाही जनकाला की तुझी काय चूक झाली. जनकाला आपली चूक कळते की मी अन्नदान तर करत होतोच, पण त्या अन्नदानाचं कर्तृत्व मी वारंवार घेत होतो. हे असं कर्तृत्व घेणं किंवा मीच कुणीतरी मोठा आहे म्हणणं हे गणपतीला पसंत नाही. आणि ते दाखवण्यासाठी म्हणूनच नारद माझ्याकडे आले आणि नारदानीच पुढचा हा सगळा उपाय योजला, हे राजा जनकाला कळतं. आणि त्या दिवसापासनं त्या मिथिला नगरीमध्ये ह्या गणपतीची पूजा जी सुरू झाली ती दुर्वा वाहून गणपतीची पूजा सुरू झाली. म्हणजे एक कारण दुर्वा वाहण्याचं, गणपतीच्या पोटातला दाह शमवण्यासाठी म्हणून. दुसरं कारण ही कथा. आणि तिसरं कारण म्हणजे गणपती म्हणजे हत्तीचं शिर आहे ना त्याला, आणि हत्ती हा गवत खातो आणि म्हणूनही गवत म्हणून ती दुर्वा त्याच्यासमोर आली असेल. चौथंही एक कारण किंवा एक विचार आपल्याला याच्यातनं करता येतो की तो जो ब्राह्मणाचं रूप घेऊन आलेला गणपती आहे तो इतकं जेवतो, म्हणजे काहीही शिल्लक राहत नाही नगरीमध्ये, इतकं जेवतो.
अति जेवण झालं, अति भोजन झालं तर अपचन होतं आणि अपचनावरती दुर्वांचा रस उपाय म्हणून सांगितला आहे. फक्त आपल्यासाठी असं नाही, तर आपल्या घरातलं मांजरसुद्धा पोट बिघडलं तर दुर्वाच खाताना आपण पाहतो. अशी ही दुर्व आणि अशा ह्या दुर्वेची कथा किंवा तिचा संबंध ह्या घटनातनं, ह्या गोष्टींमधनं गणपतीशी जोडलेला आपल्याला ह्या पुराण कथांमध्ये वाचायला मिळतो. अशी ही दुर्व आणि ह्या दुर्वेच्या ह्या सगळ्या कथा. गणपतीला दुर्व वाहतो, पण गणपतीला तुळस मात्र वाहिलेली चालत नाही. का बरं? त्याची कथा आपण ऐकणार आहोत, पण पुढच्या भागामध्ये. आत्ता मात्र इथेच थांबूया. धन्यवाद. मंडळी, गणेशोत्सव सुरू झाल्यापासून आपण गणेश आख्यान पाहतोय. गणेश आख्यानामध्ये वेगवेगळ्या कथा पाहतोय, गणेशाच्या रूपांचा विचार करतोय, त्याच्या मागचा दडलेला अर्थ नेमका काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. पण मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं की गणपतीला समजून घेणं हे खरंच अवघड आहे. कारण गणपती म्हणजेच साक्षात ज्ञान आहे. आता ज्ञान आपल्या उंजळीमध्ये असं किती समावणार, पण तरीसुद्धा ते पाहावं, ते समजून घ्यावं हा विचार आपल्या मनामध्ये येतो. आणि कधीकधी असं वाटतं की हा विचार ही सुद्धा त्या गणपती बाप्पाचीच प्रेरणा असावी. मला माझा लहानपणाचा एक किस्सा आठवतो. एकदा गणपतीची पूजा आमच्या घरात चालू होती आणि एरवीच्या पूजेला जे जे लागतं ते सगळं मी त्या तपकामध्ये तयारी करून ठेवलेली होती. आणि त्याच्यामध्ये तुळशीच्या खूप छान मंजिऱ्या पण होत्या. आणि ते सगळं गणपतीला व्हायचं म्हणून मी सगळी तयारी करून ठेवली होती. तेव्हा माझी आजी मला म्हणाली की अगं, गणपतीला दुर्व चालते, म्हणजे दुर्वा चालतात, पण तुळस व्हायची नाही. मला इतकं आश्चर्य वाटायचं लहानपणी या गोष्टींचं की अमुक देवाला अमुक फूल, तमुक देवाला तमुकच फूल, शंकराला पांढरीच फुलं व्हायची. हे सगळं का, हे तेव्हा माहीत नव्हतं. पण घरात आजी आजोबा असले की मग या प्रश्नांची उत्तरं हळूहळू मिळायला लागतात. तसं मी तिला विचारलं की का गं, की त्याला दुर्वा आवडतात पण त्याला तुळस चालत नाही, याला काय कारण आहे? तर तिने, म्हणजे ती काही शिकलेली नव्हती फारशी, पण तरी ह्या बायकांनी प्रवचनातनं कीर्तनातनं जे जे म्हणून ऐकलेलं होतं ते सगळं त्यांच्या धारणेमध्ये होतं. तेव्हा माझ्या आजीने मला असं सांगितलं की अगं, त्याच्या बऱ्याच कथा आहेत. एकदा म्हणे गणपती गंगेवरती ध्यानाला बसले होते. मुळात अतिशय लोभस असं रूप, अंगावरती इतकं सुंदर तेज आणि ती प्रसन्नता, त्यात ध्यान, त्यात गंगेच्या किनाऱ्यावरचं ध्यान, ह्या सगळ्यामुळे गणपतीला अधिकच तेज प्राप्त झालं होतं. म्हणजे त्याला पाहता क्षणी कुणीही त्याच्या प्रेमात पडावं असं ते रूप होतं. आणि तिथेच तुलसी नावाची एक कन्या गंगेवरती आली होती. ती पाणी भरून निघालीच होती आणि तेवढ्यात गणपतीचं हे ध्यान तिला दिसलं. ती त्या ध्यानाकडे अगदी एकटक पाहत राहिली. तिच्या मनामध्ये अभिलाषा निर्माण झाली की याच्याशी आपला विवाह झाला तर. आणि म्हणून तिनं गणपतीला ध्यानातनं उठवलं. आता ती एक सामान्य मुलगी, तिला काय माहिती ध्यानाचा महिमा किंवा ध्यानामध्ये मध्ये व्यत्यय आणायचा नसतो हे तिला माहीत नव्हतं. आणि तिनं गणपतीला उठवलं. आपल्याला कुणीतरी ध्यानातनं उठवत आहे हे कळल्यानंतर गणेश थोडे अस्वस्थ झाले. गणपतीला थोडासा रागही आला. गणपतीनं तिच्याकडे पाहिलं आणि तुझ्यामुळे माझा ध्यानभंग झाला तर तुला आता त्याची शिक्षा मिळायलाच हवी, असं गणपती म्हणाला. आणि तिला सांगितलं की यानंतर तू ह्या मनुष्य देहामध्ये राहणार नाहीस, तुला झाडाचं रूप प्राप्त होईल, कित्येक वर्ष तुझ्याकडे लोकांचं लक्षही राहणार नाही, असं तिला शापसदृश्य असं सांगितलं. आणि खरंच झालं ते. त्यामुळे काही पुढच्या काळामध्ये तिनं मनुष्यदेह सोडला आणि ती झाडाच्या रूपात राहू लागली. गणपतींनी सांगितल्याप्रमाणे तिच्याकडे कुणाचं म्हणता कुणाचंही लक्ष नव्हतं. एक दिवस नारद मुनी म्हणे त्या वाटेनं चालले होते. तेव्हा नारद मुनींना हिचा आक्रोश ऐकू आला आणि नारद मुनी तिथे थांबले. नारदांनी तिच्याकडे पाहिलं, त्यांना दया आली आणि ते म्हणाले, अगं काय गं तुझी ही अवस्था, कशी काय झाली अशी तुझी अवस्था? वस्तुतः नारद हे सगळं जाणत होते, पण तरीही नारदांनी विचारलं. तुलसीने तिचा सगळा वृत्तांत सांगितला आणि नारद म्हणाले, ठीक आहे, प्रत्येक गोष्टीला काहीतरी उपाय असतो, शापाला उशाप असतो, तेव्हा काळजी करू नकोस. ओम गंग गणपतये नमः हा अष्टाक्षरी मंत्र तू आजपासून जपायला सुरुवात कर बरं. आणि खरोखरच तुलसीनं अगदी मनोभावे ओम गंग गणपतये नमः हा मंत्र जपायला सुरुवात केली.
हा मंत्र इतका तिने प्रेमभरानं जपला की काही दिवसांनी गणपतीला तिच्या समोर येऊन उभं राहावंच लागलं. गणपतीनं तिला पाहिलं, तुलसीनं गणपतीला पाहिलं, तेव्हा गणपतीनं आपण तिला दिलेला शाप परत घेतला आणि हेही सांगितलं की विष्णू तुझा स्वीकार करतील आणि तू विष्णूंना प्रिय होशील, पण माझ्या पूजेमध्ये मात्र मी तुला स्थान अजूनही दिलेलं नाही. अशी कथा माझ्या आजीने मला सांगितलेली होती. आणि म्हणून म्हणे तुळशीची पानं जी आपण एरवी सगळ्या पूजेसाठी वापरतो ती गणपतीला मात्र व्हायची नाही. त्याच्यामागे हे एक कारण. काही दिवसांनी शोध घेता घेता असं लक्षात आलं की चिंतामणी विजयसार नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुळशीचं आणि गणपतीचं हा जो काही संबंध आला किंवा हा जो संवाद झाला त्याच्याविषयीची एक कथा त्याच्यामध्ये आढळते. एक ऋषी होते, कंटरा त्यांचं नाव, आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं, तिचं नाव होतं मीनाकी. या दोघांची मुलगी ती होती तुलसी. आणि ह्या तुलसीनं एकदा नारदांना असं विचारलं की मला मी जितकी सुंदर आहे तसा कोणीतरी अनुरूप वर मिळावा अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही अखंड त्रिखंड हिंडत असता तेव्हा सांगा बरं की इतका सर्वश्रेष्ठ असा देव कुणी आहे का? नारदांनी एक क्षण फक्त विचार केला आणि नारद म्हणाले की हो, तर सर्वश्रेष्ठ देव आहे आणि त्याचं नाव आहे गणेश. तेव्हा तू असं कर, तुला त्याची प्राप्ती व्हावी म्हणून ओम गंग गणपतये नमः ह्या मंत्राचा तू जप कर. नारदांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून तुलसीनं ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. अगदी मनापासून प्रेमभरानं तिने तो इतक्या मनापासून जपला की काही दिवसांनी ती जप करत असताना गणपती समोर उभे राहिले. गणपतीला समोर पाहिल्यानंतर तुलसीनं म्हणजे आश्चर्यानं तर पाहिलंच, पण तिच्या भुवयासुद्धा थोड्याशा वक्र झालेल्या होत्या. का बरं? आपण ज्याची आराधना करतोय, ज्याचा मंत्र म्हणतोय, ती देवता समोर उभी राहिल्यानंतर खरं तर किती आनंद व्हायला पाहिजे, भक्तांनी किती प्रेमभरानं त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण असं असताना तुलसीच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह होतं, भुवया वक्र झालेल्या होत्या. का बरं असं घडलं? काय झालं होतं तिच्या मनामध्ये? नेमकं काय चालू होतं? तिच्या मनामध्ये विचार आला होता की मी इतकी सुंदर आहे, मी इतकी देखणी आहे आणि हा गणेश असा दिसतो, त्याचं शिर हे असं हत्तीचं आहे आणि अशा व्यक्तीशी मी लग्न करावं? नारदांनी काय सांगितलं मला हे? हा विचार तुलसीच्या मनामध्येच चालू आहे. पण गणपतीला समोरच्याचं मन वाचता येतच ना, त्याच्यामुळे गणपतीला हे सगळं कळलं. गणपती रागावला आणि गणपतीनं सांगितलं की तू मला नकार दिलायस आणि फक्त नकार नाही तर अपमानजनक अशा पद्धतीनं तू मला नकार दिलेला आहेस, तेव्हा मी तुला शाप देतो की तुझं एखाद्या राक्षसाशी लग्न होईल. ही तुलसीसुद्धा तशी धीराची होती. तिने विचार केला, मी इतके दिवस याचा जप केला आहे, माझ्या वाणीला सुद्धा धार प्राप्त झाली आहे, मग यानं मला शाप दिला तर मी ह्याला शाप का देऊ नये? आणि म्हणून कधीही न दिसणारा प्रसंग इथे आपल्याला दिसतो की तुलसीसुद्धा गणपतीला शाप देते आणि सांगते की तू एक लग्न करायला आला होतास, तुला शाप दिला मी, जा तुझी 2 लग्न होती. दोघांचेही शाप खरे होतात. तुलसीचं लग्न शंखाचूर्ण नावाच्या असुराशी होतं आणि गणपतीची 2 लग्न होतात, ती रिद्धी आणि सिद्धी यांच्याबरोबर. मग काही वर्षांनी पुन्हा तिचं मगाशच्या कथेमध्ये जे रूप येतं तेच पुन्हा इथंही सांगितलं आहे. काही वर्षांनी, काही पुढच्या जन्मामध्ये तिला झाडाचं रूप प्राप्त होतं. त्यांनी तिला आशीर्वाद दिलेला असतो की तू जरी झाडाच्या रूपामध्ये आलीस तरीसुद्धा काही दिवसांनी विष्णू तुझा स्वीकार करतील. मग ती सगळी कथा पुढे तशी चालू राहते. पण तुळशी दलं किंवा तुळशीच्या मंजिरी या गणपतीला का व्हायच्या नाहीत हे सांगतानासुद्धा पुराणकथा अशा पद्धतीनं एखादा सुंदर विषय रंगवतात. मला गंमत वाटते ती या कथांमध्ये आलेल्या नातेसंबंधांची. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा त्या तुळशीलासुद्धा गणेशाचा मोह व्हावा, किंवा दुसऱ्या कथेमध्ये जसं आलं की तुळशीची इच्छा असते की कोणीतरी अनुरूप वर आपल्याला मिळावा, पण गणपती दिसल्यानंतर ती स्वीकारत नाही ते सत्य आणि मग ती त्याला शाप देते. हे सगळं कुठेतरी वाचताना पुराणकथा आहेत हे माहीत असलं तरीसुद्धा आपल्याला आश्चर्यही वाटतं आणि ह्या पुराणकथा लेखकांचं प्रतिभेला दादही द्यावीशी वाटते. एकंदरीत काय तर गणपतीच्या पूजेमध्ये जे जे घटक असतात
ते घटक नेमके का आलेत त्याच्यामध्ये हे सांगताना सुद्धा काही कथांची निर्मिती केली जाते. अर्थात आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की आपले बहुतांश सण हे भूगोलाला अनुसर चाललेले असतात, म्हणजे आपल्या एकंदर हवामानाला अनुकूल असे सगळे चाललेले असतात. पाऊस भरपूर झालेला असतो आणि त्याच्यामुळे अतिशय सुंदर, हिरव्यागार, लुसलुशीत, सुंदर दिसणाऱ्या अशा दुर्वा सर्वत्र पसरलेल्या असतात आणि त्यामुळे अशा दुर्वांचा हार गणपतीला आवडतो हे म्हणणं अधिक आपल्याला आजच्या काळाला अनुरूप असं हे म्हणणं आहे असं वाटतं. असो, तर दुर्व का आवडते गणपतीला याचीही कथा आहे, तीही आपण गेल्या भागामध्ये बघितलेली आहे. एकंदरीत काय, गणपतीच्या कथा ऐकणं, त्याचा विचार करणं हा एक आनंद सोहळा असतो, जो आनंद सोहळा आपण इतके दिवस बघत आलो आहेत. आणि उद्या त्या आनंद सोहळ्याचा अंतिम भाग. तेव्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद. गणपती येतात कधी, गणपती जातात कधी कळत नाही, पण गणपती निघतो ना, म्हणजे विसर्जनाच्या वेळेला, त्यावेळेला मात्र एक अनामिका अशी हुरहुर मनामध्ये दाटून आलेली असते. म्हणजे आपल्याला सगळं माहीत असतं की आलेली व्यक्ती ही जाणारच आहे, म्हणजे माणसाच्या बाबतीमध्ये पण ते असतंच की जातच तेही ध्रुव मृत्यू. पण मूर्तीसुद्धा आपल्याकडे हे किती छान ठसवलंय मनावरती की जे उत्पन्न होतं ते कधी ना कधीतरी विलयाला सुद्धा जातं. आणि गणपतीचं जे विसर्जन आहे ते कुठेतरी आपल्या मनावरती हेच संस्कार करत असतं. पण तरीसुद्धा गणपतीची मूर्ती आपण जेव्हा घेऊन जातो विसर्जनासाठी म्हणून आणि गणपतीला जेव्हा पाण्यामध्ये विसर्जित करतो तेव्हा काही क्षण ती जी हुरहुर असते अनामिकाशी ती खरंच मनामध्ये दाटून येते. आणि पुढच्या वर्षी ह्याला हे गणराय कधी येतील याची वाट आपण त्या दिवशीपासूनच खरं तर बघत असतो. तर आजचा तो गणपती विसर्जनाचा हा दिवस. एकंदर गणपतीचा सगळा विचार केला किंवा त्याच्या आख्यानांचा विचार केला, कथांचा विचार केला, तर गीतेमधलं जे वचन आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे जे कृष्णाने म्हटलंय ते गणपतीच्या अवतारांच्या बाबतीत सुद्धा खरं आहे. म्हणजे गणपतीचे 4 युगांमधले 4 अवतार आहेत, ते सुद्धा सज्जनांचं रक्षण करण्यासाठी म्हणूनच निर्माण झालेले आहेत. पहिलं युग जे होतं कृतयुग, त्याच्यामध्ये गणपती जो आला तो विनायक रूपानं आला. आदिती आणि कश्यप हे एक छान असं दाम्पत्य. कश्यपांच्या बाबतीत तर असं म्हणतात की कश्यप हे संपूर्ण जीवसृष्टीचं पितृत्व धारण करतात. म्हणजे कश्यपांचं आदितीशी लग्न झालं आणि त्यांना जी मुलं झाली ती सगळी देवकुळातली. त्यांचं दितीशी लग्न झालं आणि मुलं झाली ती सगळी दैत्य. विनतेबरोबर संसार करून त्यांना जी मुलं झाली ते सगळे पक्षी. आणि कद्रूच्या बरोबर त्यांना जी मुलं झाली ती नाग. त्यामुळे बहुतांश जीवसृष्टीचं पितृत्व हे कश्यपांकडे आहे. आपल्याकडे तर असं म्हटलं आहे की ज्यांना आपलं गोत्र माहीत नाही त्यांनी कश्यपांचं स्मरण करावं आणि कश्यप गोत्र सांगावं. थोडक्यात काय तर असे हे कश्यप आणि आदिती. एक दिवस आदिती आणि कश्यप गप्पा मारत असताना आदितीचा चेहरा थोडासा उतरलेला दिसतो. कश्यप म्हणतात की बाई ग, तुझ्यापाशी सगळंच आहे, मग असा हा चेहरा का बरं उतरलेला आहे? तेव्हा आदिती सांगते की खूप मुलं आहेत, सगळी चराचर सृष्टी आपल्या समोर आहे, पण असं असलं तरीसुद्धा अजूनही अत्यंत शक्तिशाली आणि अत्यंत तेजस्वी असा गणेश मात्र माझ्या अंगणामध्ये खेळलेला नाही. आता हे ऐकल्यानंतर कश्यप म्हणतात की बाई ग, म्हणजे तुला गणेशाला इथे पाचारण करायचंय तर, आणि त्याला बोलवणं इतकं सोपं नाही बरं. तुला अनुष्ठान करावं लागेल, तुला व्रत करावं लागेल, तप करावं लागेल, आणि हे सगळं मोठं परीक्षेचं काम आहे बरं का. त्यावर आदिती म्हणते की त्याच्या प्राप्तीसाठी मी हे सगळं करायची माझी तयारी आहे. आणि मग आदिती कश्यपाच्या मार्गदर्शनाखाली ती अनुष्ठानं करते, व्रत करते, तप करते, आणि तिच्या इच्छेला गणपती बाप्पा प्रसाद देतो आणि तिच्या घरामध्ये गणेशाचा जन्म होतो. या कृतयुगामध्ये जो गणेश आला त्याला विनायक असं म्हटलेलं आहे. मग त्रेतायुगामध्ये जो गणेश आला त्याचं काय नाव, त्याची सुद्धा एक छोटीशी कथा सांगितली जाते. मी आत्तापर्यंत जे सांगितलं तेच परत सांगते की ह्या वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा येतात.
आणि प्रत्येकाचा संदर्भ काहीतरी वेगवेगळा असतो, पण तरीसुद्धा त्या सगळ्यांना सांगायचं एकच असतं की गणपतीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ती इतकी सोपी नाही. त्याच्यासाठी व्रत पाळावं लागतं, थोडासा स्वतःवरती मनसंयम ठेवावा लागतो. या सगळ्यातनं गणेशाची उपासना करावी लागते. तर त्रेतायुगामधली कथा अशी की शंकर ध्यानाला बसलेले आहेत आणि पार्वती त्यांच्याकडे एकटक बघतीये. शंकराच्या चेहऱ्यावरती विलक्षण असा एक आनंद आहे. पार्वती विचारते की देवा, तुमच्या चेहऱ्यावरती हा एवढा आनंद कसा, म्हणजे काय बघताय तुम्ही नेमकं? पण शंकर ध्यानामध्ये असतात, त्यामुळे पार्वतीनं विचारलेला प्रश्न त्यांना ऐकू येत नाही. ते ध्यानातनं बाहेर आल्यानंतर पार्वती पुन्हा एकदा आपल्या मनातलं कुतूहल शंकरांना विचारते. तेव्हा शंकर सांगतात की अगं, मी की नाही गणनाथाचं ध्यान करत होतो आणि तो समोर दिसला ना की चेहऱ्यावरती स्मितरेषा उमटतेच. हे ऐकल्यानंतर पार्वतीच्या मनात येतं की मलाही त्याचं दर्शन घ्यायचं आहे. शंकर पार्वतीला म्हणतात की अगं, तुला सुद्धा त्याचं दर्शन होईल, मी तुला त्याची उपासना कशी करायची ते सांगतो. असं म्हणून शंकर तिला एकाक्षरी मंत्र देतात आणि तो मंत्र आहे ओम, म्हणजे ओमकार. गणेशाचा मंत्र म्हणून त्रेतायुगामध्ये आपल्याला मिळालेला आहे आणि तो शंकरांनी दिलेला आहे पार्वतीला. आणि सांगताना हेच सांगितलंय की अ उ म आणि ती चौथी मात्रा, या सगळ्यांचं एक अनुसंधान ठेवून त्याचा जप तू कर, तुला गणेश प्रसन्न होईल, असं पार्वतीला शंकरांनी सांगितलं. आणि त्या ओंकारामध्ये ती पार्वती अशी काही घडून गेली की एकदा खरोखरच गणनाथ तिच्यासमोर प्रसन्न झाले. त्यांना पाहिल्यानंतर म्हणजे अगदी एखादा सूर्य उगवावा असे ते तेजस्वी गणनाथ तिच्या समोर आलेले आहेत. काय शब्दात वर्णन करावं हे तिला सुचत नाहीये. ती फक्त हात जोडून बसली आहे. त्यावर गणपती तिला सांगतात, म्हणजे गणनाथ तिला सांगतात की तुझ्या ह्या नाम साधनेनं, या जपानं मी प्रसन्न झालोय आणि तुला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून आलोय, बोल तुला काय हवं. पार्वती सांगते की मला आणखीन दुसरं काय हवं, मला तुमच्यासारखाच मुलगा हवा, किंबहुना तुम्हीच हवेत. हे सांगितल्यानंतर त्या गणेशाला, गणनाथाला खुदकन हसायला येतं आणि तो म्हणतो तथास्तु. काही दिवसांनी पार्वतीच्या घरी बालकाचा जन्म होतो. तो त्रेतायुगामधला त्याचा जन्म आणि त्या त्रेतायुगामध्ये त्याचं नाव ठेवलेलं आहे मयुरेश. आणि मग द्वापार युगामधला गणपतीचा जन्म. द्वापार युगामध्ये ब्रह्मदेवाच्या वरामुळे सिंदूर हा अतिशय उन्मत्त झालेला आहे. प्रत्येक गोष्ट माझ्याकडे असलीच पाहिजे आणि ती माझ्याकडेच असली पाहिजे, हा त्याचा एक विलक्षण ताठा आहे आणि त्या दृष्टीतूनच त्याचं प्रत्येक पाऊल पडत आहे. विनोबाजींनी देव आणि राक्षस यांच्या व्याख्या केल्या होत्या. सिंदूराचं वर्तन पाहिल्यानंतर एकंदरीत त्या व्याख्या आपल्याला आठवतात. विनोबाजी म्हणतात, देव म्हणजे कोण, जो आपल्याकडचं इतरांना देतो तो देव. आणि मग राक्षस म्हणजे कोण, जो प्रत्येक गोष्ट दुसऱ्याची असेल तरी सुद्धा खेचून घेतो आणि स्वतःकडे राखून ठेवतो तो राक्षस. सिंदूराचं वर्तन हे एकंदरीत असं होतं. एकदा हा सिंदूर असा उन्मत्त झालेला, अहंकारी असा सिंदूर एकदा कैलासावरती आलेला आहे. कैलासावरती शंकराला पाहिलाय, हाक मारली शंकराला, म्हणजे ती सुद्धा नम्रत्वानं नाही, शंकराला अशीच हाक मारली. पण शंकर ध्यानस्थ आहे, त्यामुळे शंकराला त्याची हाक ऐकूच गेली नाही. तो त्याला तसंच सोडून पुढे जातो आणि पुढे मात्र पार्वती त्याला दिसते. अतिशय सुंदर रूपवती अशी पार्वती. सिंदूराला वाटतं की हिला आपण आपल्याकडे घेऊन जावं आणि म्हणून तो पार्वतीचं हरण करतो. आपल्याला असुर पळवून नेतोय हे पार्वतीला कळल्यानंतर पार्वती गणनाथाचं ध्यान करते, त्याला हाक मारते. कुणीतरी इतक्या तळमळीनं आपल्याला हाक मारताय हे गणनाथांना कळतं आणि ते प्रकट होतात आणि त्याच वेळेला सिंदूर आपल्या पत्नीला घेऊन गेलाय हे शंकराला सुद्धा कळतं आणि शंकर ध्यानातनं बाहेर येऊन त्या सिंदूराचा पाठलाग करायला लागतात. एका क्षणी हे सगळेजण एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि आता सिंदूर आणि शंकर यांच्यामध्ये युद्ध होणार. तेवढ्यात गणनाथ सिंदूर आणि शंकर यांच्यामध्ये उभे राहतात आणि सिंदूराला म्हणतात, एवी तेवी तू आता ह्यांच्याशी युद्धच करणार आहेस, मग ह्या स्त्रीला कशाला खांद्यावरती ठेवलंस, त्यांना खाली उतरव. आणि म्हणून त्याच्याकडनं ते पार्वतीला खाली उतरवून घेतात आणि पार्वतीच्या समोर तिचं रक्षण करण्यासाठी म्हणून उभे राहतात. आणि इकडे सिंदूर आणि शंकर यांचं युद्ध सुरू होतं.
शंकराशी युद्ध करणं ही काही सोपी गोष्ट आहे का? ब्रह्मदेवाचा वर मिळाला असला तरी सुद्धा शंकराला जिंकून घेणं हे शक्य नव्हतं. इतका काळ ते युद्ध चालतं की शेवटी सिंदूर कंटाळतो, सिंदूर दमतो, थकतो आणि तो शेवटी युद्ध करण्याचं सोडून देतो आणि तो तिथून निघून जातो. हे सगळं कुणाच्या प्रभावामुळे घडलं हे पार्वती बघत असते आणि ते असतात गणनाथ. तेव्हा तिच्याही मनामध्ये असा विचार येतो की हे जर माझ्या घरी माझ्या पुत्ररूपाने जन्माला आले तर. गणपती तिथेही आशीर्वाद देतो आणि काही काळानंतर पार्वतीच्या घरी एक सुंदर गोंडस बालक जन्माला येतं. त्याचं नाव गजानन. त्यामुळे कृतयुगामध्ये विनायक, त्रेतायुगामध्ये मयुरेश, द्वापार युगामध्ये गजानन आणि कलियुगामध्ये म्हणजे आता तर कधी ते अवतार घेत आहेत अशी परिस्थितीच अवतीभोवती आहे. असं वाटावं अशी परिस्थिती असताना या गणपतींनी लवकरात लवकर यावं अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. कलियुगामध्ये गणेश कुठल्या अवतारामध्ये येणार आहेत किंवा त्यांचं नाव काय असणार आहे, तर नाव जे सांगितलं गेलं आहे ते आहे धूम्रवर्ण. आता हा गणपती कधी अवतार घेतो हे पाहणं खरोखरच म्हणजे त्याच्याकडे आपल्या सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. दर दिवशी पाहिल्यानंतर परिस्थिती काही ना काहीतरी बिघडलेली, बदललेली आपल्याला दिसते आणि अशा वेळेला आपले हातही नकळत जोडले जातात. त्या गणेशाला आपण सांगतो की बाबा रे, आता तुझ्या येण्याची खरंच वेळ झालेली आहे. अगदी काही आत्ता लगेच येणं शक्य नसेल तर निदान सद्बुद्धी तरी सगळ्यांना दे. निदान सगळी माणसं आपापल्या धर्मानुसार वागू देत. इथे धर्म म्हणजे रिलिजन या अर्थाने वापरलेलं नाही, तर धर्म म्हणजे प्रत्येकाचं एक कर्तव्य कर्म असतं आणि ते कर्म आपण करावं. आणि असा विचार जेव्हा प्रत्येक माणूस करेल ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं समाज सुस्थिर असतो, सुरळीत चालतो. आणि त्यामुळे हे गणराया, तुम्हाला आत्ता लगेच येणं शक्य नसेल तर किमान आम्हाला आपापल्या स्वधर्माप्रमाणे वागण्याची बुद्धी द्या, स्वकर्म करण्याची बुद्धी द्या, हेच मागू शकतो. मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं की गणपती हाच एक समुद्र आहे. खरोखरी रत्नाकर आहे तो आणि त्याच्यामधली सगळी रत्न वेचणं हे मानवी बुद्धीला मुळी शक्यच नाही. गेल्या 10 दिवसांमध्ये आपण हाच प्रयत्न केलाय की छोटी छोटी का होईना पण ती ओंजळ भरण्याचा आपण प्रयत्न केलाय. त्या ओंजळीमध्ये जी रत्न आली त्याचा विचार करणं हे सुद्धा आपलं आयुष्य उजळवण्यासारखंच आहे. आणि म्हणून अशा ह्या गणपतीला, अशा ह्या विघ्नहर्त्याला पुन्हा एकदा वंदन करूया, त्याच्या चरणाशी पूर्णत्वानं लीन होऊया. आणि बाबा रे, जे काही आमचं चुकत असेल तर ती चूक आधी आम्हाला दाखव, आम्ही काय चुकतोय ते आम्हाला कळू दे आणि ती चूक दूर करण्याचा उपाय सुद्धा तूच आम्हाला सुचव, कारण तुझ्याशिवाय आम्हाला तारणारा खरंच कुणी नाही असं म्हणूया. गणपती समोर पूर्णत्वानं लीन होऊया आणि इथेच थांबूया. गणपती बाप्पा मोरया.